हॅलो गाईज, वेलकम बॅक टू सेकंड पार्ट. तर आता आम्ही जातोय कुठला बीच? दिव्यागर बीचला बोललेलो तुम्हाला मगाशी. निघतोय आता आम्ही. आणि ते जे रात्री भेटलेले ना आपल्याला मानगावला, ते दादा पण आलेत, सगळा ग्रुप आलाय त्यांचा, ते पण आहेत. तर जाऊया आता. घेतलेत ना? हो घेतलेत आहेत. आज ह्याच्यातनं आपण हे पण बघूया 360 मधनं आज रायडरिंगचा कसा दिसतोय व्ह्यू. चल ना. बघा या साईडला डॅम्प आहे आणि इथनं आम्ही काल गेलेलो. तिकडे पण जाऊ आपण डॅम्पवर. बाकी लोक तर गेलेत पुढे. चला आधी येताना घ्या मग आधी इथे भेटतो. आधी झाला सूर्य निघून जाईल परत परत चौथरी गेला तर त्याच्या आधी ना आम्ही सुवर्ण गणेश मंदिर इकडे जातोय. हा बघा इकडेच आहे पुढे मंदिर. दाखवतो तुम्हाला. पूर्ण गणपती सोन्यात आहे तिकडे. दाखवतो तुम्हाला. हे सगळे पण आहेत. आलो आम्ही. हे बघा हे सगळे पण आहेत. हा श्री सुवर्ण गणेश मंदिर. आता आलोय आम्ही. प्रतिमा आहेत. तिकडे काय या ते राहणार. बघा मागचं काय इकडं तर काय नाही. इकडं आधी पूर्ण बाहेर काय बाहेर नाही. हे बघा मंदिर मस्त आहे. आतमध्ये जी सोन्याचा जो गणपती आहे तो एक साईडला ठेवला.
कारण की तो एका वर्षाला चोरी झालेला आणि तो परत भेटला. कसं काय भेटला तो विचारूया आपण त्याला. हा बघा मंदिर मला मस्जिद आता डायरेक्ट जाऊया दिसतं. इकडे बीचच्या जरा अगोदर आपण एक टेम्पल इकडे रूपनारायण. आता फायनल पोहोचलो आम्ही दिव्यागर बीचच्या इथे. हा बघा बीच. हा बघा बीच. गर्दी आहे तशी बीचवर. इथं मध्ये फक्त नाही आहे. बाकी तिकडं गर्दी आहे, इथं गर्दी आहे. कारण की तिकडनं पण एक गेट आहे वाटतं. काय माहित काय ना. जिथं जिथं गेट आहेत तिथं तिथं गर्दी. आणि इथं कशा ॲक्टिव्हिटी आहेत ना म्हणून इकडं अशी गर्दी आहे. चांगलं आहे बीच. हे बघा जाता जाता आम्ही भिजवले बघा. आलोय त्याची मोड बघा. अर्थ मोर हे काय. आता इकडनं निघालो आम्ही. जातो तुम्हाला डॅम दाखवतो. डॅमचं नाव काय काय डॅमचं नाव होतं नाही पण आमच्या डॅम नाही पण यांच्या खरसली गावच्या खरसई त्या गावच्या डॅमवर जातो आता आम्ही. बघूया. हे सगळे जर थांबले तिकडे त्यांना सनसेट बघायचा आहे ना. आम्ही डॅमच्या इकडनं सनसेट बघतो. भेटला तर भेटेल. बघूया. तिकडे जर झाडं वगैरे असतील तर भेटणार नाही. डोंगर आहे वरती. हा डॅमला हे ना. बघा बघा. पालक इकडे जा. हा बघा हा बघा. आलोय आता डॅमच्या इकडे. गेला बघा डॅम. इकडनं आता डायरेक्ट जवळच आहे. चढायला जास्त नाही. चढूया बघूया तिकडच्या साईडचा व्ह्यू कसा आहे तो. परत येतोय मागं चढवतो. काय जाऊ का पोचलोय आता पूर्ण वर. व्ह्यू बघायचं. सनसेट तर गेला. डोंगर आहे तिकडं असतं जर थांबला असतं तर. हा इथनं अख्खा गाव पण दिसतंय. बोल. तुम्हाला दिवसा झालं तर बघा. तिकडं जर पाणी भरलंय ना तिकडंच गेलेलो आपण सकाळी पार्ट 1 मध्ये.
पूर्ण शांतता आहे आता इकडं. तिकडं तर हे पण आहे, पाणी पलटतो तो पण बघूया. हो बघा. काय हो धरण ओव्हरफ्लो, हा पावसाळ्यात होतं ना तेव्हा तिकडनंच सनसेट असतं तर अजून मस्त दिसला. काय बघा आलो आता ह्या साईडला. इकडं बघा आता पाणी पलटतंय आता पण थोडं ओव्हरफ्लो. आवाज येतोय थोडं नाही लिकेजच आहे बरोबर. हा बघा किती खोल असं भरपूर असं. आणि या साईडला नाही इथं दिसतोय. मग इकडं खोल खूप होता इथं आम्ही पवायची. इथं पण सीन झाला. हा पण त्यांनी जरा भर टाकली खालून, ते पण कमी बंद केलं ते सगळं. खालची साईड दिसते, पाणी पूर्ण शुद्ध आहे. क्लीन आहे की शुद्ध? आता जातोय खाली, बघूया संध्याकाळी पोपटी नाही तर काहीतरी बनवूया. सब बता बघा गाडी तिकडे आहे एकदम त्या कोळसावर. काहीतरी दुसरं बनवूया. काय कौल फ्राय केला तर पोपटी मला वाटत नाही, कारण पोपटीचं सामान कुठं आहे? शेंगाई का कुठं? बघूया काय पॉसिबल होईल ते बनवूया. तिकडं तर पाणी भरलंय तो सकाळी गेलेलो ना. आता तिकडून जेवण आलो आणि इकडे मग डायरेक्ट पोपटी बनवायची तयारी केलेली आम्ही. हे बघा सगळं सामान आणलेलं, तयारी चालूच आहे. आता डब्बा आम्ही पॅक केला. आता जरासा गवत काढतोय चालायला. आता सगळी तयारी झाली, आम्ही 4 जण आहोत इथे आता तरी. आता डायरेक्ट इथे आग लावायला घेऊ. शिजवायला घेऊ आता. सगळं रेडी आता. उद्घाटन जयच्या गणपती बाप्पा मोरया. सो काय आता सगळे पोपटी वगैरे खाऊन झाले. आता आम्ही जातोय गावात. हा ज्यांचा डब्बा घेतलेला तो डब्बा देतोय, त्यात आम्ही केली ना पोपटी. आणि बाकीचे तर लगेच खाऊन झोपले, कारण की उद्या ना मुंबईला पण जायचं आहे ना. बघूया, आम्ही पण उठलो लवकर
तर जाऊ, नाहीतर मग आरामात निघूया. असं काही काय नाही, त्यांना कामावर जायचं आहे म्हणून ते जरा जास्तच लवकर म्हणजे 4 वाजता निघणार आहेत. आमचा पण प्लॅन आहे 4 वाजताच निघू. बघूया. थंडी तर आताच चालू झाली नाही, एवढी थंडी आहे, थंडीतनं उठायला पण होत नाही. तरी पण उठलो तर नक्कीच जाऊ मुंबईला, नाही तर मग बघूया पुढचा काय प्लॅन. आणि आताच्या ब्लॉगला पण इथेच एंड करायला लागेल. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असेच ब्लॉग आपले येत राहतील. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. ही बघा राहिलेली पोपटी.